आज मी तुमच्याशी हिमोफिलिया आणि त्याचं मॅनेजमेंटबद्दल थोडक्यात बोलणार आहे। हिमोफिलिया म्हणजे काय असतं तर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत एक प्रकारचा डिफेक्ट असतो। म्हणजे 8 आणि 9 हे फॅक्टर्स असतात। जेव्हा केव्हा आपल्याला कापतं, समजा आपण स्वयंपाक करतोय आणि स्वयंपाक जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला वेळेवरती कापतं, तर काय प्रोसेस असते, ते रक्तस्राव का होत नाही, तुम्हाला डॉक्टरकडे पळायला का लागत नाही? कारण काय होतं, जिथं कुठे कापलेलं असतं पहिल्यांदा तिथं प्लेटलेट चिकटतात। त्या जिथं कट झालं आहे किंवा जिथं कापलं गेलं आहे त्या बॉर्डरला प्लेटलेट चिकटतात आणि मग प्लेटलेटचा असा एक गुच्छा तयार होतो आणि मग त्या प्लेटलेटच्या गुच्छावरती फॅक्टर्स एकावर एक असे जमत जातात। तर यातल्या सगळ्यात महत्त्वाचे 2 फॅक्टर्स म्हणायला काय हरकत नाही आपण, फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9। तर ते फॅक्टर 9 आणि 8 डिफेक्टिव्ह असेल किंवा कमी असेल तर त्या पेशंट्सना ब्लिडिंग होण्याची शक्यता खूप असते। ते ब्लिडिंग जॉईंट्समध्ये होऊ शकेल, स्नायूत होऊ शकेल आणि या आजाराला आपण हिमोफिलिया असं म्हणतो। तर आज एक मी पेशंटबद्दल तुमच्याशी बोलणार आहे। ते साधारण 50 वर्षाचे ग्रस्त होते आणि त्यांना हिमोफिलिया ए होता, पण तो सिव्हिअर हिमोफिलिया ए नव्हता। म्हणजे हिमोफिलिया 3 प्रकार असतात, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर। सिव्हिअर म्हणजे फॅक्टर लेवल 1 पेक्षा कमी, मॉडरेट म्हणजे 2 आणि 5च्या मध्ये आणि माइल्ड म्हणजे 5च्या वरती, 5 आणि 50च्या मध्ये त्याला माइल्ड म्हणतात। तर हा पेशंट होता माइल्ड हिमोफिलियाचा। तर माइल्ड हिमोफिलिया असल्यामुळे त्यांना कधी असं रक्तस्राव खूप व्हायचा नाही, कधीतरी दात काढल्यावरती खूप ब्लिडिंग व्हायचं, मग त्यावेळी जायला लागायचं, काही औषधं देऊन ते कंट्रोलमध्ये यायचं आणि आत्तापर्यंत कधी सर्जरी त्यांची काही झाली नव्हती, त्यामुळे कधी फॅक्टर घ्यायचा प्रसंग आला नव्हता। तर त्यांना काय झालं, पोटात एके दिवशी दुखायला लागलं। तर पोटात दुखताना काही तपासण्या केल्या, त्याच्यावरती सोनोग्राफीवर असं आढळलं की सोनोग्राफीवरती किडनीचा स्टोन होता। तर ते ऑपरेशन करण्यासारखं होतं, कारण स्टोनचा साईज साधारणपणे 1 सेंटीमीटरच्या वर होता। मग ह्यांना सर्जरी तर करणं गरजेचं होतं, तर ते दुर्मिणीमार्फत करायचं होतं। म्हणजे पोटावरती छेद घेऊन ते ऑपरेशन करायचं नव्हतं। पण या ऑपरेशनच्या वेळेस रक्तस्राव होण्याची शक्यता असते, कारण फॅक्टर लेवल्स जर कमी असतील तर रक्तस्राव होणार। म्हणून आम्ही काय केलं, त्यांचे जे माइल्ड हिमोफिलिया होता तो नॉर्मल केला। म्हणजे काय, त्यांना फॅक्टर्स दिले बाहेरनं, जेणेकरून त्यांचे फॅक्टर्स लेवल जे 5% होते ते 50च्या वरती नेले आणि मग सर्जरी केली। आता जेव्हा आपण नॉर्मल फॅक्टर लेवल्स करतो त्यावेळी त्यांना रक्तस्राव होत नाही। तर अगदी चांगल्या प्रकारे नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये जसं ऑपरेशन होतं तसं दुर्बिणीतनं ते जो स्टोन होता किडनीत तो फोडला गेला आणि फोडल्यावरती काही एक रक्तस्राव झाला नाही। नेहमीसारखं नॉर्मल पेशंट जसं 3ऱ्या-4थ्या दिवशी डिस्चार्ज होतो तसाच हा पेशंट 3ऱ्या-4थ्या दिवशी डिस्चार्ज झाला आणि त्याला काहीही त्रास झाला नाही, आज अगदी व्यवस्थित आहे। आणि इनफॅक्ट एक गमतीशीर गोष्ट म्हणजे एक 3-4 वर्षानंतर त्यांना हृदयाचा म्हणजे हार्ट अटॅक म्हणतो ना, मायोकार्डियल इन्फार्क्शन, ते झालं। त्यासाठी अँजिओग्राफी करायची होती, ती सुद्धा आम्ही अँजिओग्राफी केली आणि त्यासाठी अगदी मिनिमल असे फॅक्टर्स देऊन फॅक्टर लेवल वाढवून ते अँजिओग्राफी केली आणि त्यात देवदयेने काहीही कुठेही स्टेंट घालायची गरज पडली नाही। त्यामुळे आज ते एकदम व्यवस्थित आहेत। सांगण्याचा उद्देश काय की आपण फॅक्टर्स देऊन हिमोफिलियाच्या चांगल्या सर्जरीज करू शकतो। म्हणजे थोडक्यात त्या पेशंटला आपण जो रक्तस्रावाची जी भीती असते ती पूर्णपणे कमी करतो फॅक्टर्स देऊन आणि चांगल्या प्रकारे सर्जरीज होतात आणि पेशंट पूर्णपणे नॉर्मल माणसासारखे सर्जरीजला सामोरं जाऊ शकतो।